नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील उमरकांचन गावचे लक्ष्मण रामचंद्र मोहिते यांच्याकडे असणारा कोंबडा पहाटेचे नुसती बांग देत नाही तर चक्क आपल्या मालकाचे टोपण नाव देखील घेतो, अण्णा अण्णा। कारण या कोंबड्याला लागलाय लळा, म्हणून तर कोंबड्याचा त्याच्या मालकाने मुलाप्रमाणे जीवापाड सांभाळले। या कोंबड्याला पाहण्यासाठी तालुक्यातून ग्रामस्थ गर्दी करत आहेत। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील उमरकांचन गावचे शेतकरी लक्ष्मण रामचंद्र मोहिते यांच्या इथे गाई, म्हैशी, कोंबड्या, शेळ्या, कुत्री, मांजरे सगळी पाहायला मिळेल। पण यामध्ये सगळ्यात जास्त वजन आहे ते या लाल बुंद तुरा असलेल्या घेऊन फिरणाऱ्या कोंबड्याचे। मंडळी, हा काय साधासुद्धा कोंबडा नाही। पहाटेचे बांग देण्याबरोबरच या कोंबड्याला मागील महिन्याभरातून जी ताकद मिळाली आहे ती ना पाहून तुम्हीच पण तोंडात बोट घालाल। बघा, तुम्हीच नुसते या कोंबड्याला धरले तर त्याच्या तोंडातून अण्णा अण्णा असा आवाज बाहेर पडतोय। आता तुम्ही म्हणाल, हे अण्णा कोण आहेत? तर अण्णा म्हणजे लक्ष्मण रामचंद्र मोहिते। त्यांच्यामुळे आणि त्यांच्या नावाचा गजर करतो म्हणूनच 5 ते 6 महिन्याचा होऊन देखील हे कोंबडे महाशय आज जिवंत आहेत। आता या अण्णांना हा कोंबडा आपण ना विकणार ना त्याचा रस्सा करणार नाही असे सांगत आपल्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करून त्याचे जाहीरच करून टाकले। लक्ष्मण रामचंद्र मोहिते उदरनिर्वाहासाठी त्यांनी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला। नवरा बायको मिळून हा उदरनिर्वाह करत असतात। लक्ष्मण हे रोज सकाळी कोंबड्याची जोपासना करत असतात, पण या कोंबड्याच्या त्याला भलताच जीव लागला आहे। त्यामुळे अण्णा जिथे जिथे जातात हा कोंबडा तिथे असतो। पण गेल्या 15 दिवसापासून हा कोंबडा अण्णा अण्णा असे म्हणून ओरडत आहे। या कोंबड्याचे अण्णा नावाचा गजर सुरू केला याची कहाणी देखील भन्नाट आहे। काही दिवसापूर्वी अण्णाने आपल्या कुरड्यातील 2-3 कोंबडे विकले। आता आपण आपला रस्सा होणार या भीतीने ते कोंबडे असे काही ओरडले की या वाघाने त्यांची धास्तीच खाल्ली असावी, त्यामुळे तर आपला रस्सा होऊ नये म्हणून त्याने अण्णाला बोलवण्याची भाषा वावगत केली असावी। आपण कोंबडा आपल्या टोपण नावाचा जप करतोय म्हटल्यावर अण्णा तर खुशच, शिवाय मालकीने देखील खुश। सकाळी खुरड्यातून त्या वाघाला मुक्त केले आणि मालकीनीने त्या वाघाला जरा जास्त दाणे टाकले। त्यामुळे अन्य कोंबडीपेक्षा या वाघाची टाप जरा जास्तच आहे। अचानक हा बोलणारा कोंबडा पाहून या अण्णाचे शेजारी देखील अवाक झाले। त्यामुळे अचानक या कोंबड्याला अण्णाची भाषा कशी अवगत झाली हे पाहण्यासाठी लोक गर्दी करायला लागले आहेत। आपला रस्सा होईल म्हणूनच हे काय वाघाने बांग देण्याबरोबरच ही अण्णांची भाषा अवगत केली असावी। पण अण्णा म्हणताच मला लागलाय लळा। या कोंबड्यामध्ये तो लळा तयार झालाय तो मानव प्राणी मधील अनोखा नातं सांगणारा आहे। बाई लक्ष्मण मोहिते, उमरकांचन। काय कोंबड्या आहेत माझ्याकडे 5-6 कोंबड्या आहेत। 5-6 कोंबड्या आहेत। तेवढ्या 10-12 कोंबड्यात ह्यो कोंबडाच मी धरला एका दिवशी, तर तो बोलायला लागला। तो स्पष्ट म्हणायला लागला की अण्णा अण्णा म्हणून त्याने असा ओरडायला लागला। आणि मी म्हाताऱ्याला म्हटलं, अहो कोंबडा आपला कसा बोलतो या? तर कबस म्हणल्यावर परत धरला मी, परत पण आणि तसाच बोलायला लागला। मग ते इथं सगळ्यांना माहीत झालं, म्हणजे एवढ्यातच इथं माहीत होतं। सगळ्या गावठाणात काय कुणाला माहीत नव्हतं, पण नंतर सगळ्याला माहिती झालं। मग ती आळसूंची लोक आली, तर मग त्यांनी ती असं ही करून घेतलं। मग ती रोज येते आता। म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच तुम्हाला हे अनुभव आला? हो, पहिल्यांदाच आलाय मला ह्याच्यात। एवढी पहिल्यांदाच हे असा बोलायला लागलाय। इथून मागं सुद्धा कोंबड्या पुष्कळ बाळगल्या, गावाला बाळगल्या, इथं आल्यावर पण असा नाहीच, हेच बोलायला लागला एवढा। त्यांनी आपलं अपंग लक्ष्मण रामचंद्र मोहिते हे अपंग असल्यामुळं त्याने आपलं ते कोंबड्याचं
कुक्कुटपालन मनुष्याने आपल्या छोट्याशा कोंबड्या बाळगल्या, त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. पण अचानकच कालच्या 15 दिवसापूर्वी अशा कोंबड्याने खाद्य घालून असं डालत असताना अचानक तो कोंबडा धरला. डालताना अचानकच त्याचं तोंडातून उद्गार आले की अण्णा अण्णा म्हणून. ते आमचे चुलते, त्यांना आम्ही हमेशाच अण्णा म्हणतो. तर त्यांना त्या कोंबड्यानं सुद्धा तो तोंडातून उच्चार काढला की अण्णा अण्णा म्हणून. आम्हाला बी गांभीर्याचा प्रश्न असा पडला की याला अचानक असा कोंबडा का बघायला लागला म्हणून आम्ही प्रत्यक्ष येऊन पाहिलं. तर सत्य परिस्थिती आहे की ते अण्णा अण्णा म्हणून स्पष्ट उच्चार करून त्यांच्या नावानं आळी मारू लागला. तेव्हा ते आम्हाला सुद्धा गांभीर्याचा प्रश्न असा वाटला की अचानक हा कोंबडा का बोलू लागला म्हणून. याच्यावर आम्ही आता सगळीकडे माहिती पडल्यामुळे बरेच लोक येऊन इथं भेटून गेले. प्रत्यक्षात त्यांनी पाहिलं, त्यांना बी अनुभव आला की खरंच सत्य कोंबडा बोलतो. ते मला सुद्धा बोलले, म्हणजे तुम्ही काय कोंबड्याला शिकवलं का काय. म्हणजे तसं मुक्या प्राण्याला शिकून तो लगेच सावध होत नाही किंवा म्हणू शकत नाही असा. पण काय भाविक पूर्वीचे काय असतील त्याच्यातून तो का त्यानं उच्चार केला हे आम्हाला बी काही सांगू शकता आलेलं नाही. तर ते असाच सत्य परिस्थिती आहे की कोंबडा हा अण्णा अण्णा म्हणून आज म्हणजे पूर्णच म्हणजे जिल्ह्यातून लोक तुमच्याकडे सांगली जिल्ह्यातून सगळे, खानापूर तालुक्यातून सगळे जिथे ते समजेल तशी लोक इथे येऊन कोंबडा पाहून बघून जातात. पण आम्ही हा कोंबडा काय कापणार बी नाही किंवा कोणाला देणार बी नाही. आम्ही जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत आम्ही त्याचा सांभाळ तुम्ही करणार. ओके.